हॅलो सखी, आज आपण बनवणार आहोत कांदा पोहे, जे मुलांच्या टिफिन करता किंवा नाश्ता करता अगदी झटपट बनले जातात। चला तर मग सुरुवात करूया। त्याची विधी काय आहे। कांदा पोहे करता मी जाड पोहे घेतलेले, ते व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आणि भिजवलेले। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर, चिरलेले गाजर, 2 मोठा कांदा तोही चिरून घेतलेला, 3 ते 4 मिरच्या चिरलेल्या, कढीपत्ता आणि शेंगदाणे। तर आपण बघा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। अगोदरच आपले भिजवलेल्या पोह्यांमध्ये हे व्यवस्थित सर्व बाजूनी करून घ्यायचे, जेणेकरून पोह्यांना व्यवस्थित मीठ लागेल। तर एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून मी ऑइल टाकून घेतलेले, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे। तेही छान असे गोल्डन होईपर्यंत तेलात परतून घ्यायचे। आता आपण याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये। आता याच्यामध्ये कढीपत्ता, मिरची ही फ्राय करून घ्यायची व्यवस्थित। त्यानंतर आपण गाजराचे कापही याच्यामध्ये व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे। चिरलेला कांदा तोही व्यवस्थित असा शिजेपर्यंत छान असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा। त्यानंतर चवीनुसार मीठ, फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं कांद्यापुरतेच मीठ टाकायचं आहे। आपण पोह्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं। हळद तेही व्यवस्थित हे बघा तेलामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं मिश्रण सर्व। आता आपण याच्यामध्ये पोहे टाकून घेऊया। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखरही ॲड करू शकता थोडीशी चवीनुसार। हे बघा हे व्यवस्थित असे आपण एकत्र करून घेऊया। आता आपण जे शेंगदाणे फ्राय केलेले होते ते याच्यात घालून घेऊ आणि वरून असं छान अशी कोथिंबीर टाकून झटपट अशी आपले हे बघा पोहे बनलेले।